हे मित्रांनो, मी चाललो आहे मुंबई प्री वेडिंग शूटला. काही प्रॉब्लेममुळे मी गोंदियापासून आपला व्लॉग चालू नाही केलं आहे. तसंच मी नागपूरपासून आपला व्लॉग स्टार्ट करत आहे. आम्ही बसलो ट्रेनमध्ये, सर्व आपल्या आपल्या ठिकाणीवर होते. हा माझा मित्र अविनाश गजबी हा आपल्या ठिकाणावर बसला होता आणि हा गंदी गंदी हरकती करत होता. तसाच माझा मित्र इकडे मोनू जो राहते बय्यरला, तो झोपला होता. त्याच्याकडे गेलो, मी बघितलं काय करत आहे रे, तो झोपत आहो म्हटला. तर मी त्याला झोपून दिलं. त्यानंतर तो झोपून उठला आणि आपला जीएफसोबत गोष्टी करत होता. गोष्टी करता करता त्याचा ध्यान नव्हतं माझ्याकडे, पण आम्ही सर्व बाहेर गेलो तरी आम्ही सर्व मस्ती करत होतो. माझा मित्र अविनाश, मी आणि मोनू आम्ही दोघं ट्रेनच्या दरवाजाकडे थांबलेलो होतो आणि अविनाशला केलं आहे आम्ही बंद टॉयलेटमध्ये. अविनाश तिथून निघाला आणि आम्हाला चिडवत होता. बघा तो कसं ते करत आहे. क्या पक रहे हो माझं? रात्रीला जाऊन आम्ही सर्व आपल्या आपल्या जागेवर झोपून गेलो आणि पोहोचलोय आम्ही मुंबईला पोहोचल्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशन पायी चाललोय, खूप दूरपर्यंत चाललंय. त्यानंतर आम्ही गोरेगावसाठी ट्रेन बघत होतो आणि सर्व आम्ही थांबलेले होतो. ताबडतोब तिकडून भैया आला आणि म्हटलं की आपलं तिकीट काढून झालंय, सर्व आपलं सामान बघून घ्या एक वेळा आणि ध्यान ठेवा सामानकडे. त्यानंतर आम्ही बसलोय गोरेगावच्या ट्रेनवर बसल्यानंतर मोनू आणि मी गेटवर उभे झालो आणि बाहेरचे पूर्ण नजारे बघत होते. त्यानंतर मला अविनाशची आवाज आली मागून की आम्ही वेगळ्या ट्रेनवर बसलो. आम्ही मग उतरलो दुसऱ्या रेल्वे स्टेशनमध्ये उभे आम्ही वाट पाहत होतो की आमची ट्रेन येते. ट्रेनमध्ये बसलो आम्ही, भैया बसलेले होते आमच्या समोर आणि मी बाहेरचा व्ह्यू बघत होतो. बाहेरचा व्ह्यू बघता मला माहीत चाललं की इथलं लहान सुला घर पण तिथला बंगला असतो. तरी मी मित्राला विचारलो की अरे असा होतो का? तो म्हणते की का माहीत बाबा. त्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनला उतरलो आणि घेतलं तिथून आपला ऑटोमध्ये बसल्यानंतर पूर्ण बाहेरचा व्ह्यू बघता आम्ही चाललो होतो आपल्या रूमसाठी. आणि इकडले रस्ते आणि मॉर्निंगचा व्ह्यू खूप चांगला वाटला आम्हाला. आणि ट्रॅफिक पण खूप होती का तिथं दीड तास एक तास उभा राहायचं होतं आम्हाला. आणि तिथून आम्हाला निघायलाच रस्ता नव्हती, पण आम्ही निघालो. आम्ही 1.5-2 तासानंतर आम्ही पोहोचलो आपल्या रूमच्या समोर. मग आम्ही लोक रूमच्या आतमध्ये गेलो. अविनाश बघत होता बाहेरचा व्ह्यू आणि मी त्याच्यासोबत व्ह्यू बघत होतो बाहेरचा. त्यानंतर मोनूवाला ताबडतोब आपला ड्रोनचा बॅग उघडला आणि त्याने लावला आपला ड्रोनला चार्जिंगवर. त्यानंतर वहिनीने आम्हाला दिले आमलेट पाव खायला. त्यानंतर सर्व आम्ही निघत होतो शूटच्या लोकेशनकडे. अविनाश पूर्ण सामान पकडला आणि भैया कोणाला तर रागवत होते. मोनू आपला जीव बरोबर बोलत होता आणि हा मी. त्यानंतर आमची उबर आली आणि उबरमध्ये बसलो. त्यानंतर आम्हाला हा भाऊ मिळाला यूपीचे. त्यानंतर आम्ही पोहोचलो आपला मेन लोकेशनला गौराई बीच आणि आम्ही सर्व उभे होतो आपल्या ठिकाणी. आणि मी तिकडे बघत होतो की भैया तिकडे कुठेतरी कॉलवर बात करता समोर जातो. त्यानंतर मग आम्ही थांबलेलो होतो. भैया आले जवळ आणि भैया सांगत होते की आपण आपल्या क्लायंटला कॉल लावलो आणि आपल्यासोबतले सर्व थांबले. त्यानंतर आम्ही गौराई बीचच्या समोरची लोकेशन बघत होतो. त्या लोकेशनमधून आम्हाला आणखी 1 किलोमीटर समोर जायचं होतं, जिथं आमच्या शूटच्या लोकेशन चालू होतं. आणि आमच्या शूटच्या लोकेशन सर्वात अगोदर जे आमचे क्लायंट होते त्यांनी आम्हाला सोडून दिलं की बघ